जय शिवराय मित्रांनो हो 20 एप्रिल 2025च्या राज्य शासनाच्या GR नुसार राज्यातील लाखो शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार आहेत। कृषी विभागाच्या योजना असतील, शेतकऱ्यांसाठी आणण्यात आलेली कर्जमाफी योजना असेल, PM किसानच्या योजनेचा लाभ असेल किंवा इतरही दिली जाणाऱ्या नुकसान भरपाई असतील, या सर्व लाभांपासून शेतकरी वंचित राहणार आहेत जर त्यांनी 30 जून 2026 पूर्वी आपला फार्मर ID जनरेट केला नाही तर। मित्रांनो, देशभरामध्ये ॲग्रिस्टेक योजना राबवली जात आहे। ॲग्रिस्टेकच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला नोंदणी करणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 20 एप्रिल 2025च्या GR नुसार प्रत्येक योजनाचा लाभ देण्यासाठी, मग ते पीक विमा असेल, नुकसान भरपाई असेल, कृषी विभागाच्या योजना असतील किंवा कर्जमाफी असेल किंवा PM किसान नमो शेतकरी सारख्या योजना असतील, या सर्व योजनांचा लाभ फक्त आणि फक्त फार्मर IDच्या आधारे देण्यासाठीच एक निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, राज्यामध्ये 8 खातेधारक असलेले जवळजवळ 1,71,00,000 खातेधारक आहेत, ज्याच्यापैकी फक्त आतापर्यंत 1,33,00,000 खातेदारांनी आपली ॲग्रिस्टेकच्या पोर्टलवरती फार्मर ID साठी नोंदणी केलेली आहे। राज्यामध्ये PM किसानचे जवळजवळ 91,17,000 पेक्षा जास्त ऍक्टिव्ह लाभार्थी आहेत। त्याच्यापैकी सुद्धा फक्त 80,00,000 लाभार्थ्यांना आपली नोंदणी केलेली आहे, म्हणजे जवळजवळ 11,00,000 लाभार्थी हे अद्याप फार्मर ID काढण्यापासून वंचित आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे वनपट्टाधारक शेतकरी आहेत यांची संख्या सुद्धा लाखापेक्षा जास्त आहे। मात्र याच्यामध्ये सुद्धा फक्त 8 ते 9,000 शेतकऱ्यांनी आतापर्यंत आपला फार्मर ID काढलेला आहे आणि अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात फार्मर ID काढण्यापासून वंचित असल्यामुळे या शेतकऱ्यांचे लाभ आपोआप बंद केले जाणार आहेत। मित्रांनो, आपण पाहिलेले की PM किसानचा हप्ता हा फार्मर IDच्या आधारे दिला जाणार आहे। याच्यासाठी सुद्धा 30 जूनची शेवटची तारीख दिलेली आहे। कर्जमाफीसाठी फार्मर ID बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा फार्मर ID काढायचा बाकी आहे त्यांनी स्वतः घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने फार्मर ID काढावा किंवा जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटरवरती भेट देऊन आपला फार्मर ID जनरेट करावा, हे आवाहन आता कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। मित्रांनो, अनेक संध्या देण्यात आलेल्या आहेत, परंतु प्रत्येक वेळी त्याला मुदतवाढ दिलेली आहे। परंतु आता हा निर्वाणीचा इशारा आणि शेवटची संधी शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि याच्या अंतर्गत आता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला फार्मर ID जनरेट करावा असं आवाहन करण्यात आले। फार्मर ID कसा काढायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे। तुम्ही जर तुमचा फार्मर ID बनवला नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी आहात, ज्या शहरामध्ये राहता, त्या शहराच्या ठिकाणाहून सुद्धा घर बसल्या आपला फार्मर ID जनरेट करू शकता। तर वेळ न दवडता आपला फार्मर ID जनरेट करून घ्या, जेणेकरून कुठल्याही अनुदानापासून किंवा कुठल्याही योजनेपासून आपण वंचित राहणार नाहीत। धन्यवाद।